हे आहे हिंदू महासभेचं 2019 ह्या इसवी सनात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीचे घोषणापत्र। आपण ह्या घोषणापत्रामध्ये, घोषणापत्र म्हणजे उर्दूप्रमाणे जाहीरनामा, ह्या घोषणापत्रामध्ये आपण टप्प्याटप्प्याने हिंदू महासभा देशासाठी काय काय करू इच्छिते याची माहिती घेणार आहोत। आपण या ठिकाणी एकदम संपूर्ण घोषणापत्र बघणार नाहीये, हे ठराविक कालावधीनंतर प्रसारित करण्यात येणार आहे। आज हा पहिला टप्पा आपण सगळेजण ऐकत आहात घोषणापत्राचा। ह्याच्यामध्ये अपेक्षा ही आहे की हिंदू महासभा हा पक्ष हा लोकशाहीवरती विश्वास असणारा पक्ष असल्यामुळे ह्या घोषणापत्रात ज्या गोष्टी आम्ही सांगू त्याच्यावर आपली मतं ही आम्ही अपेक्षित करतो। तर त्यामुळे हा व्हिडिओ, हे जे चलचित्र आपण बघत आहात, ह्याच्याच खाली आपलं स्वतःचं मत देण्याची सोय ही ठेवलेली आहे। तर त्याप्रमाणे आपण हे मत हे द्यायला सुरुवात करा। फक्त मत देताना लक्षात घ्यायचे आपल्याला एक गोष्ट की जो मुद्दा बिंदू इथं चर्चेला घेतलेला आहे तेवढ्यापुरतंच ते मत असलं पाहिजे। म्हणजे ह्या टप्प्याटप्प्याने जेव्हा घोषणापत्राचा एक मोठा भाग प्रसिद्ध होईल त्यानंतर आपल्या आणखीन काय काय मागण्या आहेत याही विचारण्यात येतील। त्यावेळेला आपल्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या तिथं द्यायच्या आहेत, परंतु सुरुवातीला ज्या आपण कल्पना घेणार आहोत इथे, तर त्याबद्दलच आपलं मत हे आपण इथं देणार आहात। सगळ्यात पहिल्यांदा हिंदू महासभेने 1 ऑगस्ट 2017 ह्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी झाली। त्याच्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे की घोषणापत्र समिती ही स्थापन केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने ह्या घोषणा ह्या लोकांसमोर आणल्या जातील। तर त्यानुसार मी महाराष्ट्र हिंदू महासभेचा प्रवक्ता महेश कुलकर्णी आपल्यासमोर हे विचार मांडत आहे। सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्याला राज्य कारभारामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करणं हे हिंदू महासभेला अपेक्षित आहे। लक्षात ठेवा, ज्या वेळेला ब्रिटिश लोक इथे राज्य करत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या सोयीने इथे राज्यकारभार केलेला आहे। शिक्षण प्रणाली ठरवलेली आहे, त्याचप्रमाणे बढत्या कशा द्यायच्या या संदर्भात त्यांनी काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आणि अन्य प्रशासकीय व्यवस्था ही ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार ही केलेली आहे। ब्रिटिश इथून गेल्यानंतर आम्ही आज त्याच योजना, त्याच सगळ्या गोष्टी जवळपास तशाच्या तशा थोड्याफार फरकाने आम्ही त्याच करत आहोत। उदाहरणार्थ प्रशासकीय सेवा आम्ही जशीच्या तशी ठेवलेली आहे, थोडेफार परिवर्तन त्याच्यामध्ये केलेले आहे। शिक्षण व्यवस्था ह्यातही आम्ही थोडंफार परिवर्तन नक्कीच केले, परंतु आज आपल्याला एका मोठ्या गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे निर्णय घ्यायला पाहिजे होते त्यापैकी न घेतलेल्या निर्णयामुळे भारत या अवस्थेत आहे। तुम्ही भारताची तुलना जर भारतातूनच फुटून वेगळ्या झालेल्या पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार, त्याच्यानंतर श्रीलंका अशा देशांबरोबर केली तर निश्चितच भारताने प्रगती केलेली आहे, आपल्याला मान्य करावंच लागतं। परंतु साधारणतः 1947 सालाच्या आसपास ज्या देशांना अस्तित्वच राहिलं नव्हतं, युद्धामुळं अत्यंत वाईट अवस्थेत हे देश जाऊन पोहोचले होते, त्यांच्याशी जर तुलना केली, जसं जपान 1945 साली तिथं अणुबॉम्ब स्फोट झाला आणि त्यामध्ये जपानचा नाश झाला, मोठ्या प्रमाणात जपानी हानी त्यावेळेला झालेली आहे, अक्षरशः जपानची राखरांगोळी झालेली होती। त्याचबरोबर जर्मनी, हिटलरने आत्महत्या केल्यानंतर जर्मनीची इतकी विच्छिन्न अवस्था होती की पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे 2 तुकडेच देशाचे त्या झालेले होते। आणि तरीसुद्धा लक्षात घ्या 1992 सालाच्या आसपास त्यांचं एकीकरणही झालेलं आहे। त्यांची अवस्था आपल्या हिंदुस्थान पाकिस्तान सारखीच होती, परंतु त्यांच्यामध्ये बदल झालेले आहे। तसं आपल्यामध्ये ह्या प्रमाणात प्रगती झाली का?
आज आम्ही जर्मनी एवढी प्रगती केलेली आहे का, आज आम्ही जपान एवढी प्रगती केलेली आहे का, किंवा ह्याहीपेक्षा जास्ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा सगळ्यात मोठा झटका जर कोणी घेतला असेल तर तो रशियाने घेतला होता. रशियासारखी प्रगती आम्ही करू शकतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहितीच आहे. आपण प्रगतीपथावर आहोत, परंतु आपण हे ह्या देशांशी जर तुलना केली तर आपण अजूनही तेवढीशी प्रगतीचे टप्पे आपण गाठलेले नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्यामध्ये बरंच मोठं परिवर्तन हे घडवणं अपेक्षित आहे. घोषणापत्रामध्ये पहिला बिंदू हा आमचा या मोठ्या परिवर्तनाचा असेल, ते म्हणजे देशाच्या राज्यव्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आणि अन्य बाबींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही परिवर्तन करणार. पण म्हणजे नक्की काय करणार, तर ह्या सगळ्याच गोष्टी आपण निश्चित स्वरूपात प्रकट करू शकत नाही. कारण ह्यात जर सगळ्या गोष्टी अचानकपणे प्रकट केल्या तर त्याप्रमाणे काही संशयात्मे जे आहेत ते त्रास द्यायला सुरुवात करू शकतात आणि चर्चा चर्वणामध्येच देशाची प्रगती मागे खेचली जाऊ शकते. त्यामुळे सर्वच्या सर्व बिंदू प्रकट करणार नाही, परंतु हिंदू महासभेच्या वतीने आम्ही सर्वात पहिलं आश्वासन घोषणापत्रात जे देत आहोत आणि मी तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो की हे आश्वासन आम्ही पूर्ण करू. बराच वेळ मी बोलतोय, महत्त्वाचं आश्वासन देतोय, ते म्हणजे करमुक्त भारत. मी परत एकदा सांगतोय, करमुक्त भारत. नवीन आमच्या ज्या योजना आहेत ह्या योजना कार्यान्वित झाल्यानंतर करमुक्त भारत हे आमचं पहिलं उद्दिष्ट हे असणार आहे. तुम्ही आज आयकर भरता, वस्तू आणि सेवा कर भरता, त्याचप्रमाणे अनेक कर आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने भरत असतो. यात बऱ्याचशा समस्या या सामान्य जनतेला येतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हिंदू महासभेच्या वतीने घोषणापत्रातलं हे पहिलं आश्वासन देण्यात येत आहे. ते म्हणजे जर हिंदू महासभेचं शासन संपूर्ण भारतात आलं, लोकसभा आणि कालांतराने राज्यसभेमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये जर पुरेसं प्रतिनिधींचं प्रमाण आलं तर त्या घटनेपासून केवळ 5 वर्षात, मी असं म्हणत नाहीये की लगेच, पण 5 वर्षाचा अवधी द्यावा लागेल. 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत आपण करमुक्त भारत करणं. तुम्ही ऐकताय हे वास्तव आहे, सत्य आहे की आम्ही करमुक्त भारत करणार आहोत. तर हे पहिलं आश्वासन आहे. आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की करमुक्त भारत झाला हे कानांना ऐकायला छान वाटतं, परंतु देशाचा कारभार चालवण्यासाठी लागणारा जो निधी आहे तो कसा काय गोळा केला जाईल, तर त्या संदर्भी हिंदू सभेने योजना तयार ठेवलेल्या आहेत. त्या योजना ह्या आत्ता सांगितल्या जाणार नाहीत, परंतु फळं खाण्याशी मतलब आहे. जर हिंदू महासभा हे करायला अयशस्वी ठरली तर हिंदू महासभा परत कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. त्यामुळं पूर्ण विचारांती आम्ही हे आश्वासन आपल्याला देतोय की हिंदू महासभा सत्तेत आल्यापासून जेव्हा त्यांना राज्यसभा, लोकसभा आणि 50% जास्ती राज्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळेल, तिथपासून करमुक्त भारताचं आश्वासन देत आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या मुद्द्यापासून करमुक्त भारत केला जाईल. त्याआधी टप्प्याटप्प्याने कर हे कमी करण्यात येतील आणि नंतर पूर्णपणे हटवण्यात येतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन आजच्या घडीला हिंदू महासभेच्या वतीने आम्ही देत आहोत. घोषणापत्राचा पुढचा भाग हा पुढच्या टप्प्यामध्ये प्रसारित करण्यात येईल. धन्यवाद.